नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी बखर 333 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांचं प्रचंड स्वागत आहे. स्वामी भक्त हो, जराही वेळ न दवडता आज मी तुम्हाला सांगणार आहे आदेश बांदेकर यांच्याबरोबर झालेला एक स्वामींचा चमत्कार आणि एक सुंदर आयुष्य. चला तर मग ऐकूया महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भाऊजी आदेश बांदेकर यांना आलेला स्वामी अनुभव. तो एक चमत्कार आणि बांदेकरांचं आयुष्य बघा कसं बदलून गेलं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदना. कोटी कोटी प्रणाम. मी सुचित्रा बांदेकर. आपल्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील. तर स्वामी भक्त हो, आज हा अनुभव जसाच्या तसा सुचित्रा बांदेकर यांच्या शब्दांमध्ये मी तुम्हाला ऐकवत आहे. चला तर मग. सुचित्रा बांदेकर. आपल्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील. बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा स्वामींचे अनुभव ऐकले असतील किंवा बघितले असतील, पण मी देखील बरेच वेळा ऐकले आहे. पण आता माझ्या आयुष्यामध्ये ती आठवण आणि तो कधीच न विसरणारा क्षण मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. आणि त्यावेळी स्वामींनी दिलेली साथ देखील मी कधीच विसरू शकणार नाही. असे समजा की हा दिव्य स्वामी अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. अगदी बऱ्याच जणांना माहीत असेल की मागच्या काही वर्षापूर्वी आदेश भरपूर आजारी होते. तेव्हाचा हा प्रसंग आहे. त्याच्या 8 ते 10 दिवस अगोदर मोबाईलमध्ये अगदी सहजच स्वामींचे अनुभव लागलेले होते. आणि त्यावेळेस मी स्वतः आदेशांना म्हटलं की लोक काहीही मोबाईलमध्ये दाखवत असतात, प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असतात. असं कधी होतं का? स्वामी असतील हे ठीक आहे, पण असे काही चमत्कार होतील असा मला विश्वास नाही. देवाला आम्ही खूप मानत होतो, पण अशा काही घटनांवर आणि चमत्कारांवर माझा कधीही विश्वास बसला नाही. सगळे अनुभव खोटे आहेत असा मी विचार करत होते. आणि त्यावेळेस आदेश असाच म्हणाला की हे सर्व लोक प्रसिद्धीसाठी करत असतात. असं आमच्या त्या दिवशी दोघांमध्ये बोलणं झालं. आमच्या घरामध्ये स्वामींचा एक फोटो होता. तो फोटो खूप जुना होता, म्हणजेच की माझ्या सासूबाईंनी आणलेला होता आणि त्या नेहमी त्या फोटोची पूजा करत असायचे. खरं तर त्या मृत्यू पावल्यानंतर फक्त लावायचा म्हणून त्या घरात लावला होता. आम्ही त्याची कधीच पूजा केली नाही. देवांना मानत होतो, पण चमत्कार करतात किंवा असाच विश्वास आम्ही कोणावर ठेवत नव्हतो. आणि त्याच दिवशी रात्री झोपल्यानंतर आदेशला एक स्वप्न पडले. ज्या स्वप्नामध्ये महाराज आले होते आणि ते आदेशला विभूती लावत होते. आणि त्या स्वप्नांचा अर्थ आदेशला समजलाच नाही. आणि त्याने देखील मला ते स्वप्न पडले आहे असं सांगितले नाही. त्यानंतर पुढे 15 दिवसानंतर गुरुवार होता. मला मीटिंगसाठी जायचं होतं, म्हणून मी सकाळी लवकरच घराबाहेर पडले होते आणि आदेश घरामध्येच होता. त्याला उशिराने शूटसाठी बाहेरगावी जायचं होतं. आमची एक जुनी सवय होती, घरातून बाहेर पडताना कोणता तरी एक ज्यूस पिऊनच जायचं आणि त्याच्यानंतर आम्ही आमची पुढची कामं करत होतो. आणि त्या दिवशीच मी सकाळी लवकर गेले होते आणि आदेशसाठी दुधीचा ज्यूस बनवून ठेवला होता. अगदी फोनवर बोलण्याच्या नादात तो हा ज्यूस पिऊन गेला. आणि त्याच्यानंतर आदेशला कळलं की त्याने जो ज्यूस प्यायला होता तो कडवट होता. ज्यूस प्यायल्यानंतर फक्त 5 मिनिटं झाल्यानंतर ना त्याला अगदी कसं तरी व्हायला लागलं. अगदी तासाभरामध्येच आदेशला उलट्या देखील चालू झाल्या. तरी देखील त्याला वाटलं की इतकं काय मला झालं नसेल आणि पुढे तो आराम करत बसला. पण थोड्या वेळाने त्याला अजून त्रास होऊ लागला. पूर्ण त्याचं शरीर काळं पिवळं पडून गेलं आणि त्याला डिसेंट्री सुरू झाली. आता काहीतरी भयंकर घडणार किंवा काहीतरी मोठं घडणार याची चाहूल त्याला लागली. पण त्यानंतर आमच्या ड्रायव्हरने मला फोन केला, तेव्हा मी मीटिंगमध्ये होते. तसाच मी फोन आल्या आल्या मीटिंग सोडून निघून गेले. ड्रायव्हरला सांगितले की तू आदेशला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोच, मी अगदी 5च मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहे. मात्र त्या दिवशी हॉस्पिटलला पोचायला आदेशला 25 मिनिटं लागली होती, कारण ट्रॅफिक खूप जाम होते. हॉस्पिटलला मी आदेशच्या आधीच पोचले होते आणि नंतर आदेशही पोचला. तेव्हा आम्ही डॉक्टरांची चर्चा करत असताना आदेशला रक्ताची उलटी झाली आणि प्रत्येकजण गप्प होऊन गेला.
अगदी कुणालाच कळून येईना की नेमकं काय झालंय. डॉक्टर देखील पूर्णपणे घाबरून गेले होते. 48 तास महत्त्वाचे आहेत असे देखील आम्हाला सांगितले गेले. कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात वाढला आहे असं देखील सांगितलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याची कंडिशन बघितली व नाजूक आहे असे देखील सांगितले. थोड्या वेळाने डॉक्टर्स म्हटले की आम्ही प्रयत्न सुरू आहेत, पण वाचतील असं सांगता येणार नाही. आणि त्यानंतर माझ्या तोंडातून नकळतपणे निघून गेले की डॉक्टर स्वामी आहेत ना माझे, ते वाचवतील माझ्या आदेशला. स्वामींचं एक वाक्य खूपच महत्त्वाचं आहे. ते म्हणजे अशक्यही शक्य करतील स्वामी. आता नक्कीच स्वामी काहीतरी चमत्कार करतील. माझा चमत्कारांवर कधीच विश्वास बसत नव्हता. पण तेव्हा कसं काय माहीत नाही, पण नकळतपणे स्वामींचं नाव आणि ते वाक्य माझ्या तोंडातून निघाले. ते मला कळले देखील नाही. आणि तिथून पुढे माझ्या स्वामींचा धावा सुरू झाला आणि माझ्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे एकच वाक्य होतं. त्यानंतर पुढील 48 तासांमध्ये आदेश शुद्धीवर आला. हा प्रसंग आमच्यासाठी खूपच भयानक होता, पण स्वामींनी त्यांची लीला दाखवूनच दिली. स्वामींनी त्यांच्या चमत्काराला सुरुवात केली होती आणि डॉक्टरही म्हणाले, खरंच साक्षात देवानेच यांना वाचवलं आहे. आणि ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला, तो देखील दिवस हा स्वामी माऊलींच्या कृपेने गुरुवारच होता. जसे मी मनात आणायचे तशी प्रत्येक गोष्ट घडत होती. म्हणजेच की ती स्वामी घडून आणत होते आणि स्वामींची प्रचिती यायला सुरुवात झाली होती. ज्या दिवशी आमचा डिस्चार्ज झाला, त्या दिवशी आम्ही घरी गेलो आणि त्या दिवशी पुन्हा आदेशला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये पुन्हा स्वामी माऊली, स्वामी समर्थ महाराज आदेशला विभूती लावत होते. त्यावेळेस त्याने मला हे स्वप्न सांगितलं. गेले बरेच दिवस असेच मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आहे. स्वामींची मी आता तेव्हापासून मनापासून भक्ती करत आहे आणि मी स्वामींना दंडवत देखील घालत आहे. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामींची भक्ती करायची हा निर्णय घेतला होता आणि घेत आहे आणि त्यामुळेच आणि स्वामींच्या महाराजांमुळेच माझा आदेश वाचला होता. हे एकदम खरं होतं. आदेशने स्वप्न सांगितलं आणि त्याच्यानंतर मी स्वामींजवळ हात जोडून उभे होते. ज्यावेळेस मी स्वामींच्या फोटोकडे नीट बघितलं, स्वामींच्या फोटोतून त्या दिवशी चक्क विभूती बाहेर येत होती. त्या दिवशी तो चमत्कार मी माझ्या डोळ्याने बघितला. खरं तर आम्ही सर्वांना स्वामी नाही किंवा असे अनेक प्रकारचे चमत्कार आम्ही खोटे ठरवत होतो. पण त्या दिवशी आम्ही स्वतः बघितलं आणि पुढे आमचा काळच पूर्णच बदलला. आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आणि आमचे सुखाचे दिवस सुरू झाले. तर मित्रांनो, अशा प्रकारचा स्वामी अनुभव आपले लाडके महाराष्ट्राचे भाऊजी आतिश बांदेकर आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांना आला. स्वामी भक्त हो, हा अनुभव आणि हे अनुभव कथन मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. जे व्ह्यूज, जे सबस्क्रायबर्स आणि जितके लाईक्स येतील ते स्वामींच्या कृपेने येणार. मी फक्त निमित्त मात्र आहे. असे वेगवेगळे अनुभव मी तुम्हाला ऐकवतच राहीन. तुम्ही स्वामी बखर 333 या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.